गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? दिवाळी तयारी कुठपर्यंत झाली काय बघा. कंदील वगैरे लावून झाला. थोडासा कलशच्या आकाराचा कंदील आहे. आणि आज वातावरण पण छान आहे मस्तपैकी. थोडी तयारी बाकी आहे अजून. मेन म्हणजे फराळाचं काय करायचं कळत नाही. एका दिवसात 2 दिवसात काय काय करणार, 3 दिवसात काय काय करणार आहे काय माहीत. होईल काहीतरी जुगाड होईल. चलो. वाटत नाही हे जगेल, असं जगलं तर ठीकच आहे. आता हे थोडं रान बाहेर लागलं, त्याला संध्याकाळी उडवलं पाहिजे. आणि काल हा एवढा भाग साफ झालेला आहे. आता इथे काय करायचं असा विचार करतोय. हो घोरपड आहे तिथे. 1 मिनिट दाखवतो. हे बघा, दिसली का? घोरपडीचं पिल्लू आहे. छान सावकाश चाललंय वरती. हे बघा, हे बघा घोरपड आहे इथे. त्याचे मला फोटो काढायचे आहेत. फक्त कॅमेरा चार्ज पाहिजे. पटापट त्याचे फोटो काढेन मी. कॅमेरा फक्त चार्ज पाहिजे. हे बघा, घोरपडचे काही फोटो काढलेत मी. कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि बसून ना याची सालं काढली पाहिजेत. बाहेरचं जे साल आहे ना ते काढायचं आहे. बटाट्याची भाजी आहे, डाळ आहे, भात आहे आणि हिला वाढलं आहे. चला, हिला पण वाढून घेतलं आहे. पाणी द्यायचं राहिलं आहे. घे पाणी. औषधांचे डबे खाली कशाला ठेवलेले आहे. मीठ बघितलं नाही मी आज. झाडांना सुद्धा मस्तपैकी फुलं यायला सुरुवात झाली आहे. पण ह्याला काय झालं माहिती आहे, कुंडी मोठी पाहिजे. छोटी कुंडी आहे इथे, सिमेंटची मिळत नाही. आता बघू, नाहीतर पर्याय नाही आहे, प्लास्टिकची कुंडी यूज करावी लागेल मला त्याला आणि याला. आणि आज हा भाग साफ करायचा आहे सगळा. हा एवढा काल झाला, तर बघू आज 4 वाजताच बाहेर येईन. आणि मग इथून हा एवढा आणि हा तिथपर्यंत हा असा समोरचा भाग साफ करेन. मागे कसं आहे माहिती आहे, मागे हात घातला तर पूर्ण दिवस पाहिजे. पूर्ण दिवस, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. त्याच्यामुळे सध्या मागे हात घालणार नाही, कारण खूप अडचण झाली आहे. म्हणजे काय करावं लागेल, सकाळीच लवकर जेवण करावं लागेल आणि मग इथे हात घालावं लागेल, म्हणजे दिवसभरच्याच जाईल. हे एवढं सगळं आज इथून हा एवढा भाग पोर्शन पूर्ण करायचा आहे. आणि ह्यांची बघ सालांची मजा आहे. आता पेरूचं झाड कटिंग केलेलं, तर त्याला असे मस्त छान फुटवे आलेत. प्रॉपर फुटवे आहेत पेरू झाडाला. आता हे बघा, इथेच कळतील तुम्हाला. इथे होता फक्त, डायरेक्ट इथे होता. तर आता याला इथून आलेत, तर हे झाड आता असं 4ही बाजूने फुलेल. पण ह्याला पण आता जास्त नाही, एक हार्डली 10 फूट वाढायला देईन जास्तीत जास्त. किंवा आता आहे ती ऑलरेडी 5 फुटावर, तर 2-2.5-3 फूट वाढायला देईन. त्याच्यापेक्षा जास्त वाढायला देणार नाही याला. आता मला असं वाटायला लागलं की इथून कट केलं असतं बरं झालं असतं. त्याच्या खाली असं म्हणजे एवढं हाईटला आपल्याला हातायतलं येईल एवढंच ते वाढलं असतं. आज जरा ना वातावरण शांत होतं, मस्त डोळा लागला. आणि हे कावळ्याचं काय करायचं कळत नाही, बाहेर आला की ओरडायला सुरुवात करते. समोर अगोदरी झाडं नव्हती वाढलेली ना, तर मस्त सनसेट दिसायचा. आता दिसायचा बंद झाला आहे. हा बघा, इथनं हा बघा, इथे असं प्रॉपर दिसायचा. आता नाही दिसत तेवढा प्रॉपरली. कारण अगोदर ही म्हणजे जमिनींची भाजावळ करायला हे झाडाची पानं तोडून न्यायचे ना सगळे. त्याच्यामुळे ते झाडं व्यवस्थित वाढायची पण, आणि क्लिअर पण असायचं वातावरण समोरचं. तर आता हल्ली कोण शेतीकडे कमी झाले, त्याच्यामुळे आता तर सनसेट पण दिसत नाही आणि झाडं पण खूप वाढली आता.
नाहीतर असं छान दिसायचं. इथून थोडा साफ थोडाफार दिसतो. हे आपलं घर आणि घरासमोरच दिसतो हा छान असा सनसेट. कसं वाटलं सनसेट नक्की सांगा मी कमेंट करून. काय झालं माहिती आहे, ही जी जास्वंद आहे ना ती इथेच रुजली आहे, पण तिथं उन्हाने मरणार आहे आणि तिला कळे येत आहेत, पाळं आली आहेत. तर तिला थोडंसं जमिनीच्या खाली घालूया तिकडे त्या साईडला. ही बघा, ही ती जास्वंद आहे आणि ह्याला खाली काहीच नाही असंच ठेवले आहे बघा. त्याच्यामुळे हिला काढून तिकडे नेऊन लावतो, पर्याय नाही. बघा एवढीशीच पाळं आलेली होती तिला, पण ती जगली होती आणि एवढी उंच आहे, तिला कळे पण येत आहेत. तर तिला लावून घेतलेली बेस्ट आहे, कारण फुलणाऱ्या झाडाला असंच टाकू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांना मी लावणारच. हे बघा इथे लावून टाकली, कारण ऑलरेडी त्या झाडाच्या पलीकडे एक होती पण ती काही कारणाने मेलेली. म्हटलं ही अनायशी जगली आणि फुलायला आली, तर म्हटलं लावून टाकूया, त्याची जागा भरून काढूया. चला आता बाकी काम काय नाही करणार आहे, कारण हे लॉन ना तिकडचं काढलं ते सुकायला लागलं आहे, त्याच्या अगोदर त्याचं लावून टाकतो, नाहीतर ते खराब होणार. त्याच्यामुळे वेळेत लावलेलं बेटर आहे. आणि ही गोकर्णाच्या वेलांची म्हणजे जवळपास 3 ते 4 प्रकारची हे आहेत, सीड्स आहेत वेगवेगळ्या कलरचे. बघूया आता किती रुजतात त्यातले, पण लावायचं काम आपलं आहे, आपण लावायचं. चला आता हा एवढा भाग आहे आणि तो तिकडचा आहे, तेवढा आता कवर करून घेऊया. चला पहिले इथली जरा लेवल करून घेतो आणि ते लॉन सुरीने कट करून घेतले, बारीक बारीक छोटे छोटे तुकडे केले आणि लावून घेतो आहे आता. आणि वरून माती थोडीशी बारीक बारीक करून टाकावी लागते, कारण काय होतं खूप भरली तर ते लॉन खाली कुजणार, त्याच्यामुळे साईडने भरून थोडीशी वर मारावं लागते. त्याच्यानंतर त्यावर पाणी मारावं लागतं, जेणेकरून लॉनच्या वरती माती राहता नाही, ती खाली निघून जावी म्हणून. हे बघा असं पाणी मारायला लागलं आणि थोडंफार इकडे मारून घेतलं. हे बघा एवढ्या भागात तर लावून झालेली आहे, इथे ठेवलेली तीच खराब होत होती, तर लॉन लावून झालं आहे. आता याचं काय माहिती आहे विषय, जसं इथे लावलं थोडं थोडं तसंच याचं करायचे तुकडे, पण मला त्या साईडला पहिलं ती गाडी आणून इथे शेड करायची आहे, त्याच्यामुळे ते राहिलं आहे. त्याच्यामुळे त्यानंतर तेवढ्या भागात तिकडे लावून टाकलं असतं एवढ्यात, त्याच्यामुळे राहिलं. जर काय खराब होणार नाही, अख्खीच्या अख्खी शीट निघते नंतर आपोआप, म्हणजे ती काय खाली मुळं जात नाही, वरच्यावर निघते, काही प्रॉब्लेम नाही. तर आता हे असं आहे, मी तेवढं लावून झालं आहे. 1-4-5 दिवसात तग धरेल, फक्त काय आता 2 दिवस आड पाणी घालावं लागेल, एवढंच काय तो त्रास. पण कसं आहे, हळूहळू स्टेप बाय स्टेप सगळे एक मोकळं झालेलं बेटर आहे. आता याचं थोडंसं आहे, जरा चिरे आले की याचं काम करून घेणार, कारण तुकडे तुकडे ॲडजस्ट करायला माझे हत्यार नाही आहे चिऱ्याचं, नाही तर मी चिरे काढून व्यवस्थित लावले असते. तर आता विचार करतो, एक पॅकेट आहे ह्याचं कशाचं, आपल्या गोकर्णाच्या वेलाचं. तर हे असे मध्ये 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 लावून मधनंच त्याला वर घ्यायचं असं विचार करतो आहे, म्हणजे इथे लावायचे असे गोकर्णाच्या वेली. चला म्हणजे या 2 दगडांच्या मध्ये लावून घेऊया. चला हे बी थोडंसं ठेवलं आहे, अर्धच बी घातलं आहे, कारण अजून काही प्लान असतील तर मग इकडे असून कुठून चढवायचं असतील तर मग ते करता येईल, म्हणून तर ठेवून दिलं आहे. चला आता सध्या तरी इथे मग शक्य झालं तर गेटवर सुद्धा ती करणार आहे, जो समोरचा गेट आहे तो तयार झाला की मग गेटवर सुद्धा तसं करणार आहे. चलो एवढं आटपलेलं आहे, आता बाकीचं काम उद्या. आता जरा एक काम करायचं आहे, म्हणजे माझ्या बाईकला, म्हणजे बाबांची जी बाईक आहे तिला जरा स्टार्टर मारायचं आहे. चलो ते एक काम करून घेऊ. ही लाईट अंडर वॉटर लावलेली, पण तिचा एक प्रॉब्लेम व्हायला लागला, तिची पॉवर कमी आहे, त्याच्यामुळे याला USB-चीच पाहिजे. हे ना बल्ब असे हे व्हायला लागले, आणि त्यात बेडूक जणवर बसायचे ना, उड्या मारायचे, त्याच्यामुळे ते बल्ब शॉर्ट झाले. ते बघा
एक दोन बल्ब बघा इथे दिसत असतील, हे बघा ब्लॅक झालेत ओव्हर हिटिंगमुळे. सो ती USB वाली जी इथे आहे ना तीच याच्यामध्ये यूज करावी लागणार आहे आणि ती काहीतरी वेगळी पद्धत करून यूज करावी लागणार आहे जेणेकरून तो असा प्रॉपर दिसेल. कारण आता हा चालू आहे नाईटला सुद्धा, पण त्याच्या खाली लाईट नाही, एवढंच मोठं एकच एक प्रॉब्लेम आहे. ओके चलो काहीतरी जुगाड करू याचा. पण आज बनवली आहे मस्त कुळथाची पिठी, म्हणजे त्यात गूळ आणि चिंच वगैरे घालून. आईला तशी हवी असते म्हणून ती तशी बनवली. चला आता तिला कालवून द्यावं लागतं, कालवून पण देतो तिला आता आणि जेवायला वाढतो. चला चला इथं जेवायला वाढून झालेलं आहे. आता कालवून द्यायचं मोठं काम असं, कारण एक गरम गरम हात भाजतो याच्यात, दोन्ही गरम आहे. चला ठेवूया मग. झाली का पिठी चांगली? झाली चांगली. जवळ घे, ताट जवळ घे.